नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट अझ्युरच्या जगात म्हणजे अझ्युरच्या दुनियेत जरा खोलात जाणार आहोत. आणि आपलं लक्ष असणार आहे गव्हर्नन्स या शब्दावर. आता हा शब्द ऐकून थोडं जड वाटू शकतं की नाही? हो, वाटू शकतो. पण घाबरू नका. हे सगळं सोपं करण्यासाठी आपल्याकडे टेलविंड ट्रेडर्स नावाची एक काल्पनिक कंपनी आहे जी जगभर हार्डवेअरची दुकानं चालवते. आपण त्यांच्या नजरेतनं हे सगळं बघणार आहोत. पण सुरुवात करण्याआधी हे गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय? कल्पना करा की आपण एक नवीन शहर वसवतोय आणि आपण लोकांना सांगितलं, जा तुम्हाला पाहिजे तसं घर बांधा. मग काय होईल? मग तर शहराचा पार बोजवारा उडेल. कोणी रस्ता अडवून घर बांधेल, कोणी गटाराच्या लाईनवरच, सगळा गोंधळ. अगदी. गव्हर्नन्स म्हणजे शहराचे नियम बनवणे. रस्ते कुठे असतील, इमारती किती उंच असतील, कचरा कुठे टाकायचा. अझूरमध्ये गव्हर्नन्स हेच काम करतं. ते पैशांचा, संसाधनांचा म्हणजे रिसोर्सेसचा गैरवापर टाळतं आणि सगळ्या गोष्टींना एका शिस्तीत बांधतं. तुम्ही शहराचं उदाहरण अगदी अचूक दिलंय. विशेषतः जेव्हा टेलविंड ट्रेडर्ससारख्या मोठ्या कंपनीत अनेक टीम्स आणि अनेक विभाग एकाच वेळी क्लाउड वापरत असतात, तेव्हा या नियमांशिवाय गोंधळ होणं म्हणजे निश्चित आहे. या गोंधळाला आवर घालण्यासाठी अझूरने एक रचना दिली आहे. ती एका पिरॅमिडसारखी आहे. ओके, पिरॅमिडसारखी? हो. आज आपण याच पिरॅमिडचे 4 स्तर समजून घेणार आहोत. सर्वात वर आहेत मॅनेजमेंट ग्रुप्स, त्यानंतर येतात सबस्क्रिप्शन्स, मग रिसोर्स ग्रुप्स आणि शेवटी पाया म्हणजे प्रत्यक्ष रिसोर्सेस. छान. म्हणजे हा पिरॅमिडच आपल्या आजच्या चर्चेचा आराखडा असेल. ठीक आहे, चला तर मग या पिरॅमिडच्या शिखरापासून सुरुवात करूया. मॅनेजमेंट ग्रुप्स. तुम्ही म्हणालात की हे कंपनीच्या विभागांसारखे आहेत. हो, जसे की सेल्स, कॉर्पोरेट, IT. बरोबर. पण मला एक प्रश्न आहे. प्रत्येक विभागाला त्यांचं स्वतःचं सबस्क्रिप्शन देऊन स्वतंत्रपणे काम का करू दिलं जात नाही? या सगळ्यांना एकत्र एका ग्रुपमध्ये बांधायची गरजच काय? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर एका शब्दात द्यायचं तर नियंत्रण. नियंत्रण. ओके. विचार करा, टेलविंड ट्रेडर्सच्या IT विभागाने एक नियम बनवला की कंपनीचा कोणताही डेटा युरोपच्या बाहेर साठवला जाणार नाही. आता जर प्रत्येक सबस्क्रिप्शन वेगळं असतं तर त्यांना प्रत्येक सबस्क्रिप्शनमध्ये जाऊन हा नियम लावावा लागला असता. आणि यात मानवी चूक होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढता की नाही? हो, बरोबर. कोणीतरी विसरू शकतं. अगदी. मॅनेजमेंट ग्रुप्स हेच काम सोपं करतात. तुम्ही थेट टेलविंड ट्रेडर्स या मुख्य मॅनेजमेंट ग्रुपवर हा नियम लावा आणि तो आपोआप त्या खालच्या सेल्स, IT, कॉर्पोरेट अशा सगळ्या सबस्क्रिप्शन्सना लागू होईल. म्हणजे हे ऐकायला तर खूप सोयीचं वाटतंय. पण यामुळे स्थानिक टीम्सची स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी कमी होत नाही का? म्हणजे कॉर्पोरेट ITने लावलेले कडक नियम कदाचित सेल्स टीमच्या कामात अडथळा ठरू शकतात. त्यांना त्यांच्या गरजेनुसार काहीतरी वेगळं करायचं असेल तर. बरोबर. म्हणूनच ही रचना लवचिक आहे. टेलविंड ट्रेडर्स एक टॉप लेवल ग्रुप बनवू शकतात ज्यात फक्त संपूर्ण कंपनीसाठी आवश्यक असलेले जसे की सुरक्षेचे नियम असतील. अच्छा. त्याखाली मग सेल्स आणि ITसाठी वेगवेगळे ग्रुप्स असतील जिथे त्यांना थोडं अधिक स्वातंत्र्य मिळेल. इतकंच नाही तर सेल्समध्ये सुद्धा वेस्ट रिजन आणि ईस्ट रिजनसाठी वेगवेगळे उपग्रुप्स बनवता येतात. ओके. म्हणजे त्यांचे नियम तिथल्या स्थानिक गरजेनुसार थोडे वेगळे असू शकतात. हो. आणि याशिवाय सँडबॉक्स नावाचे एक वेगळा ग्रुप बनवणं ही एक उत्तम पद्धत आहे. ही डेव्हलपर्ससाठी एक प्रयोगशाळा असते. प्रयोगशाळा. हो, जिथे ते मुख्य सिस्टीमला धक्का न लावता नवीन गोष्टींवर प्रयोग करू शकतात. म्हणजे खेळण्यासाठी वेगळं मैदान आणि कामासाठी वेगळं. ठीक आहे. म्हणजे मॅनेजमेंट ग्रुपचे एका मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखासारखे आहेत जे घरातले मुख्य नियम ठरवतात. बरोबर. आता त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या बँक खात्याकडे येऊया, म्हणजेच सबस्क्रिप्शन्स. पण पुन्हा तोच प्रश्न, टेलविंड ट्रेडर्स संपूर्ण कंपनीसाठी एकच मोठं सबस्क्रिप्शन का नाही वापरत? हिशोब ठेवायला सोपं जाईल ना? सोपं जाईल असं वाटतं, पण प्रत्यक्षात ते खूपच गोंधळाचं ठरू शकतं. याला एक साईज सगळ्यांना फिट होत नाही असं म्हणतात. हां, बरोबर. सबस्क्रिप्शन्स वेगवेगळ्या ठेवण्याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिलिंग. सेल्स विभागाने किती खर्च केला आणि IT विभागाने किती याचा स्पष्ट हिशोब लागतो. नाहीतर महिन्याच्या शेवटी एक मोठं बिल येईल आणि मग अरे हे पैसे कोणी खर्च केले यावरून भांडणं सुरू होतील. अगदी. म्हणजे घरातल्या मुलांप्रमाणे प्रत्येकाला स्वतःची पॉकेट मनी दिली की कोण किती उधळपट्टी करतंय ते लगेच कळतं. अगदी तसंच.
दुसरा फायदा आहे मर्यादा म्हणजे लिमिट्स. प्रत्येक Azure सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही किती व्हर्च्युअल मशीन किंवा किती स्टोरेज वापरू शकता यावर काही मर्यादा असतात. जर संपूर्ण कंपनी एकाच सबस्क्रिप्शनवर असेल तर एखादा मोठा प्रोजेक्ट सुरू झाला की या मर्यादा लगेच संपून जातील आणि बाकीच्यांचं काम थांबेल. अरे देवा. हो, वेगवेगळी सबस्क्रिप्शन्स म्हणजे प्रत्येकाला काम करायला स्वतःची जागा मिळते. आणि तिसरा फायदा आहे सुरक्षा आणि नियम. काही प्रोजेक्ट्सना, उदाहरणार्थ फायनान्स, खूप कडक नियमांचं पालन करावं लागतं. ते नियम फक्त त्यांच्या सबस्क्रिप्शनला लावून बाकीच्यांना मोकळं ठेवता येतं. आणि तुम्ही म्हणालात तसं टेल्विन ट्रेडर्स त्यांच्या सेल्स विभागाच्या वेस्ट आणि ईस्ट सबस्क्रिप्शन्सना एकाच सेल्स मॅनेजमेंट ग्रुपखाली ठेवू शकतात. हो. म्हणजे नियम दोघांना सारखे, पण बिलिंग मात्र वेगळं. हे छान आहे, पण यात एक धोका दिसतोय मला. कोणता? समजा सबस्क्रिप्शनचा मालक म्हणजे ज्याच्या नावावर ते खातं आहे तो कंपनी सोडून गेला तर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यालाच ऑर्फंड सबस्क्रिप्शन म्हणतात. हे म्हणजे घराच्या चाव्या एखाद्या जुन्या कर्मचाऱ्याकडे राहिल्यासारखं आहे. बापरे. म्हणूनच सबस्क्रिप्शनची जबाबदारी एका व्यक्तीऐवजी एका ग्रुपला, जसं की IT ॲडमिन्स ग्रुपला देणं नेहमीच चांगलं. म्हणजे कोणी एक व्यक्ती आली किंवा गेली तरी फरक पडत नाही. ओके, म्हणजे सबस्क्रिप्शन एक मोठं बजेट किंवा विभागाचं खातं झालं. पण त्या खात्यातले पैसे वापरून आपण जी मालमत्ता तयार करतो, जसे की वेबसाईट, डेटाबेस, ती एकत्र कशी ठेवायची, नाहीतर सगळा पसारा होईल. इथेच रिसोर्स ग्रुपची भूमिका येते, बरोबर? एकदम बरोबर. रिसोर्स ग्रुप्स म्हणजे तुमच्या कपाटातले ड्रॉवर्स. ड्रॉवर्स. हो. कल्पना करा, तुमच्याकडे एक ड्रॉवर आहे ज्यात तुम्ही फक्त सॉक्स ठेवता, दुसऱ्यात रुमाल, तिसऱ्यात टाय. हो. तसंच एका ॲप्लिकेशनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, त्याची वेबसाईट, डेटाबेस, स्टोरेज या सगळ्या एकाच रिसोर्स ग्रुप नावाच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या जातात. ओके. यामुळे पसारा होत नाही आणि जेव्हा ते ॲप्लिकेशन काढून टाकायचं असेल तेव्हा फक्त तो एक ड्रॉवर रिकामा करायचा, म्हणजे तो एक रिसोर्स ग्रुप डिलीट करायचा. सगळं काही एकाच वेळी स्वच्छ. पण यात काही मर्यादा आहेत का? म्हणजे मी एका ड्रॉवरच्या आत दुसरा छोटा ड्रॉवर ठेवू शकते का? नाही, ही एक महत्त्वाची मर्यादा आहे. रिसोर्स ग्रुप्समध्ये नेस्टिंग करता येत नाही. म्हणजे रिसोर्स ग्रुपच्या आत दुसरा रिसोर्स ग्रुप ठेवता येत नाही. अच्छा. आणि दुसरी एक तांत्रिक पण महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक रिसोर्स ग्रुपला स्वतःचं एक लोकेशन असतं जिथे त्यातील संसाधनांची माहिती म्हणजे मेटाडेटा साठवली जाते. दुर्दैवाने जर ते लोकेशन काही काळासाठी बंद पडलं तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये काही बदल करू शकणार नाही. तुमची वेबसाईट चालू राहील पण तुम्ही ती अपडेट करू शकणार नाही. अच्छा. मग टेल्विन ट्रेडर्सने हे ग्रुप्स कसे तयार करावेत? ॲप्लिकेशननुसार, म्हणजे ॲप 1 साठी एक आणि ॲप 2 साठी दुसरा, की प्रकारानुसार? ही निवड पूर्णपणे त्यांच्या गरजेवर अवलंबून आहे. पण सामान्यतः ॲप्लिकेशननुसार ग्रुपिंग करणं जास्त फायद्याचं ठरते. का? कारण एका ॲप्लिकेशनचं आयुष्य एकत्र सुरू होते आणि एकत्र संपते. याशिवाय यात रिसोर्स लॉक्स नावाची एक अप्रतिम सुविधा आहे. रिसोर्स लॉक्स? हो. माझ्या एका ओळखीच्या ज्युनियर डेव्हलपरने एकदा चुकून अख्खा प्रोडक्शन डेटाबेस डिलीट केला होता. अरे देवा. कारण त्यावर लॉक नव्हता. त्या दिवशी आलेला सर्वांचा थरकाप मी कधीच विसरणार नाही. रिसोर्स लॉक म्हणजे त्या महत्त्वाच्या ड्रॉवरला एक कुलूप लावण्यासारखं आहे, ज्यावर कृपया हात लावू नका अशी पाटी लिहिलेली असते. वा, हे लॉक तर खरंच जीवनदान ठरू शकतं. आता आपण पसारा आवरला, ड्रॉवर्स तयार केले, पण ड्रॉवरमधल्या प्रत्येक गोष्टीवर लेबल लावलं तर, म्हणजे कोणती गोष्ट कोणाची आहे, कशासाठी आहे, ओळखायला सोपं जाईल. मला वाटतं इथेच टॅग्स येतात. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. टॅग्स म्हणजे आपल्या संसाधनांवर लावलेल्या चिकटपट्ट्या. स्टिकी नोट्स. ओके. प्रत्येक टॅगमध्ये 2 गोष्टी असतात. एक नाव म्हणजे की आणि एक व्हॅल्यू. उदाहरणार्थ विभाग बरोबर वित्त किंवा मालक बरोबर रमेश. पण हे फक्त गोष्टी ओळखण्यासाठी नाही. याचा खरा फायदा बिलिंगमध्ये होतो. तो कसा? म्हणजे हे फक्त लेबल नाहीत तर प्राइस टॅग आहेत का? एक प्रकारे हो. समजा टेल्विन ट्रेडर्सच्या मार्केटिंग विभागानं एका मोहिमेसाठी 10 नवीन व्हर्च्युअल मशीन्स तयार केल्या. ठीक आहे. आणि त्या प्रत्येकाला खर्च केंद्र = विपणन असा टॅग लावला. महिन्याच्या शेवटी बिलिंग रिपोर्टमध्ये ते फक्त हा टॅग फिल्टर करून मार्केटिंग मोहिमेवर नेमका किती खर्च झाला हे एका मिनिटात काढू शकतात. अरे वा. टॅलिंगशिवाय हा हिशोब करणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिसोर्स ग्रुपला लावलेले टॅग्स त्यातील संसाधनांना आपोआप लागू होत नाहीत.
अच्छा, म्हणजे प्रत्येक सॉक्सला स्वतःचा टॅग लावावा लागतो. बरोबर. हे तर खूपच उपयुक्त आहे. याचे अजून काही प्रकार आहेत का? हो, नक्कीच. आपण टॅग्स 4 प्रकारे वापरू शकतो. एक, फंक्शनल. हे प्रोडक्शनसाठी आहे की टेस्टिंगसाठी? पर्यावरण इज इक्वल टू प्रोडक्शन. ओके. दुसरं, अकाउंटिंग. याचे पैसे कोण देणार? खर्च केंद्र इज इक्वल टू विपणन. तिसरं, पार्टनरशिप. म्हणजे रात्री अपरात्री काही बिघडलं तर कोणाला उठवायचं? संपर्क इज इक्वल टू राहुल. हां, हे महत्वाचं आहे. आणि चौथं, उद्देशे व्यवसायासाठी किती महत्वाचे आहे? व्यवसाय प्रभाव उच्च. पण हे सगळं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा संपूर्ण कंपनी एकाच नियमावलीचं पालन करते. नाहीतर अर्धे जण विभाग लिहितील आणि अर्धे डिपार्टमेंट, आणि रिपोर्टिंगचा सगळा खेळखंडोबा होईल. मग यावर उपाय काय? सगळ्यांना एकाच प्रकारे टॅग लावायला कसं भाग पडायचं? इथेच तो शिस्तप्रिय ग्रंथपाल येतो का, ज्याचं नाव आहे अझूर पॉलिसी? बरोबर. अझूर पॉलिसी म्हणजे आपल्या क्लाउडच्या क्लबचा बाउन्सर. बाउन्सर? हो, तो दारातच उभा असतो आणि आत येणाऱ्या प्रत्येक नवीन संसाधनाला तपासतो. जर एखाद्याने टॅग न लावता व्हर्च्युअल मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला तर पॉलिसी त्याला दारातच अडवते. म्हणजे प्रवेश नकारते. हो, म्हणते माफ करा, आधी योग्य टॅग लावा, मगच आत प्रवेश मिळेल. इतकंच नाही तर ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या आणि नियमांचं पालन न करणाऱ्या संसाधनांना लाल झेंडा दाखवते. थांबा, मला थोडा गोंधळ होतोय. आपण आधी रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणजे RBAC बद्दल बोलणार होतो. ते लोकांना परवानग्या देतं. आता तुम्ही पॉलिसीबद्दल बोलत आहात, जे नियम लावतं. हे दोन्ही तर नियंत्रणाचंच काम करतात ना? मग ह्यात फरक काय? हा सर्वात महत्वाचा फरक आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. RBAC हे ठरवतं की कोण काय करू शकतं ओके, कोण काय करू शकतं? आणि पॉलिसी हे ठरवते की काय केलं जाऊ शकतं, मग ते कोणीही करत असो. एक उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा RBAC तुम्हाला एका खोलीची चावी देतं, म्हणजे तुम्हाला त्या खोलीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. ठीक आहे. पण पॉलिसी त्या खोलीच्या आतले नियम ठरवते. जसं की या खोलीत तुम्ही फक्त निळ्या रंगाचेच ब्लॉक्स वापरू शकता, लाल रंगाचे नाही. अच्छा. तुमच्याकडे चावी असली तरी तुम्ही लाल ब्लॉक वापरण्याचा प्रयत्न केलास, पॉलिसी तुम्हाला थांबवेल. वाव. म्हणजे RBAC म्हणजे एंट्री पास आणि पॉलिसी म्हणजे आचारसंहिता. आता डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे जरी माझ्याकडे ॲडमिनचे अधिकार असले तरी मी मुंबईच्या बाहेर व्हर्च्युअल मशीन तयार करू शकणार नाही, कारण तशी पॉलिसी लावलेली आहे. अगदी बरोबर. आणि पॉलिसी फक्त रोखत नाही तर काही वेळा चुका दुरुस्तही करते. समजा कोणीतरी महत्वाचा खर्च केंद्र टॅग काढून टाकला तर पॉलिसी तो टॅग आपोआप परत लावून देऊ शकते. अरे वा, ही तर स्वयंचलित शिस्त झाली. चला तर मग आता त्या एंट्री पास म्हणजेच RBAC कडे पुन्हा वळूया. हे अलाव मॉडेलवर काम करतं असं मी ऐकलंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की डिफॉल्टनुसार तुम्हाला काहीही करण्याची परवानगी नसते. शून्य परवानगी. काहीच नाही. काहीच नाही. तुम्हाला जी भूमिका म्हणजे रोल दिली जाते तेवढीच कामं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला फक्त वाचक ही भूमिका दिली असेल तर तुम्ही सगळं काही बघू शकता, पण काहीही बदलू किंवा डिलीट करू शकत नाही. हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. हो, इथे काही सर्वोत्तम पद्धती आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे किमान विशेषाधिकार, लीस्ट प्रिव्हिलेज. म्हणजे लोकांना फक्त तेवढेच अधिकार द्यायचे जेवढे त्यांच्या कामासाठी अगदी आवश्यक आहेत. प्रत्येकाला घराची मास्टर चावी द्यायची नाही. परफेक्ट. दुसरी पद्धत आहे ग्रुप्सना भूमिका द्या, व्यक्तींना नाही. टेलविन ट्रेडर्सच्या सर्व डेव्हलपर्सना एका डेव्हलपर्स ग्रुपमध्ये टाका आणि त्या ग्रुपला आवश्यक परवानगी द्या. म्हणजे उद्या एखादा नवीन डेव्हलपर आला तर त्याला फक्त त्या ग्रुपमध्ये टाकायचं. सोपं आहे. बरोबर. आणि तिसरी पद्धत आहे व्याप्ती म्हणजे स्कोप. जर एखाद्या टीमला संपूर्ण सबस्क्रिप्शनवर काम करायचं असेल तर त्यांना सबस्क्रिप्शन स्तरावर परवानगी द्या, प्रत्येक रिसोर्स ग्रुपवर जाऊन नाही. यामुळे व्यवस्थापन खूप सोपं होतं. वा. म्हणजे मॅनेजमेंट ग्रुप्स, सबस्क्रिप्शन्स, रिसोर्स ग्रुप्स, टॅग्स, पॉलिसी आणि RBAC हा संपूर्ण पिरामिड आता माझ्या डोक्यात स्पष्ट झाला आहे. पण आता शेवटची आणि सर्वात आकर्षक संकल्पना राहिली आहे, अझूर लँडिंग झोन्स. Azure लँडिंग झोन्स. हो, हे नाव ऐकूनच काहीतरी भारी वाटते. हे नक्की आहे तरी काय? कल्पना करा की टेलविन ट्रेडर्सला एक नवीन मोठं ऑफिस बांधायचं आहे. त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. कोणते? एक मोकळी जमीन विकत घ्यायची आणि तिथे पाया खोडण्यापासून पाणी, वीज, इंटरनेटच्या लाईन्स टाकण्यापर्यंत सगळं काही शून्यापासून सुरू करायचं. आणि दुसरा पर्याय? दुसरा पर्याय म्हणजे
एका अशा डेव्हलपरकडून प्लॉट घ्यायचा जिथे पाणी, वीज, रस्ते, सुरक्षा यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा आधीच तयार आहेत. त्यांना फक्त जाऊन आपलं ऑफिस बांधायला सुरुवात करायची आहे. अच्छा. लँडिंग झोन हा दुसरा पर्याय आहे. म्हणजे क्लाउडवर ॲप्लिकेशन आणण्याआधीच लागणारी सर्व पायाभूत रचना, जसं की नेटवर्क, सुरक्षा, ओळख व्यवस्थापन, गव्हर्नन्स पॉलिसी, हे सगळं एका तयार पॅकेजमध्ये मिळतं? अगदी तसंच. हे सर्व कोडद्वारे आधीच तयार केलेलं असतं. यामुळे काम खूप जलद, सुरक्षित आणि प्रमाणित म्हणजे स्टँडर्डाइज पद्धतीने होतं. म्हणजे प्रत्येक टीमला नव्याने विचार करत बसावं लागत नाही? नाही. अझ्युर पोर्टलमध्ये अझ्युर लँडिंग झोन ॲक्सेलरेटर नावाचं एक टूल आहे, जे हे तयार पर्यावरण काही क्लिक्समध्ये तयार करण्यास मदत करतं. याचा खरा उद्देश फक्त जुन्या व्हर्च्युअल मशीन्स उचलून क्लाउडवर ठेवणे नाही. ज्याला निफ्ट अँड शिफ्ट म्हणतात. हो, तो नाही, तर क्लाउडच्या मूळ सेवा वापरून आधुनिक ॲप्लिकेशन्स तयार करणे हा आहे. म्हणजे त्या तयार प्लॉटवर जुनी झोपडी न ठेवता एक नवीन आणि सुंदर काचेची इमारत बांधणे. तर आज आपण मॅनेजमेंट ग्रुपसारख्या उच्चस्तरीय धोरणांपासून ते टॅग्स आणि पॉलिसीसारख्या लहान पण अत्यंत महत्त्वाच्या तपशिलांपर्यंतचा प्रवास केला. हे सर्व घटक एकत्र येऊन एक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि किफायतशीर क्लाउड पर्यावरण तयार करतात. बरोबर. हे फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाही, तर योग्य रणनीती आणि शिस्तीबद्दल आहे. अगदी बरोबर. आपण आज गव्हर्नन्स कसे करायचे हे विस्तारानं पाहिलं. पण आता जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो. कोणता? आपण लावलेल्या प्रत्येक नियमामागे का काय आहे? का? हो, आपण एखादी पॉलिसी खर्च कमी करण्यासाठी लावत आहोत, सुरक्षा वाढवण्यासाठी लावत आहोत, की परफॉर्मन्स सुधारण्यासाठी? एक खऱ्या अर्थाने सुशासित, वेल गव्हर्न्ड पर्यावरण फक्त नियम बनवत नाही, तर त्या प्रत्येक नियमाला व्यवसायाच्या मूळ उद्दिष्टांशी जोडतं. म्हणजे तंत्रज्ञान आणि व्यवसाय एकत्र आले पाहिजेत. तेव्हाच क्लाउडचा खरा फायदा मिळतो. आणि याच विचाराला वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क म्हणतात, ज्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा विचार नक्कीच करता येईल.